नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। कर्म नैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः। लोकसंग्रहमे वापी संपश्यन कर्तुमर्हसि। देखपा जनकादिक कर्म जात अशेख। न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं किंवा ज्ञानोबारायच्या अध्यायाला साधनारंभ असं म्हणतात, त्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। कर्म साधकालाही आवश्यक आहे, सिद्ध महापुरुषालाही कर्माची अत्यंत आवश्यकता आहे। आणि मग कर्म आवश्यक का आहे याची कारणं सांगत असताना भगवंताने एक प्राचीन इतिहास या 3ऱ्या अध्यायामध्ये कथन केलेला आहे। ज्या काळामध्ये नित्य यागासीत ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि मग सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या प्राणीमात्राने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, देवा काय आश्रयो येथ आम्हा। आपण आम्हाला निर्माण केलं आहे, आमची उपजीविका चालावी, अंतःकरण शुद्ध व्हावं आणि आम्हाला परमपुरुषार्थाची प्राप्ती व्हावी, याकरता आम्हाला आश्रय काय आहे किंवा साधन काय आहे। ब्रह्मदेवाने त्यांना उत्तर दिलं, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे। याते उपासा मग अपैसे पुरती काम। तुम्हा सर्वांना प्रत्येकाच्या वर्ण आणि आश्रमाला विशेष करून आम्ही स्वधर्म अर्पण केलेला आहे। या स्वधर्म कर्माचं आपण पालन करा, म्हणजे सगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये कामना पूर्ण होतील। स्वधर्माचं अनुष्ठान किती महत्त्वाचं आहे, त्या बाबतीमध्ये तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराती न पिळावे, दुरीकेही न वचावे तीर्थांसिगा। तुम्हाला दूर भारताच्या पूर्व दिशेला असणाऱ्या तीर्थयात्रा वगैरे करण्याची आवश्यकता नाही, पण कर्माचं अनुष्ठान फार महत्त्वाचं आहे। योगादिक साधन करू नका, मंत्रतंत्राचं अनुष्ठान करू नका, इतर देवतांची पण उपासना करू नका, पण ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली काया वाचा मनाने आपल्या पतीची सेवा करते तशा निष्काम भावनेनं तुम्ही कर्माचं अनुष्ठान करा, सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील। आणि याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात, स्वधर्माचं अनुष्ठान करून जर तुम्ही स्वधर्माचं पूजन करून इतर देवतांना तुष्ट कराल तर तुमच्या योगक्षेमाचा निर्वाह संपूर्ण देवता आपोआप करतील। कर्माच्या द्वारे तुम्ही देवांना तुष्ट करा आणि प्रसन्न झालेले देवता तुम्हाला इष्टभोग प्रदान करतील। असं परस्परामध्ये प्रेम तुम्ही अर्पण करा, असं ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला। जो व्यक्ती देवाने प्रसन्न झाल्यानंतर जी काही आपल्याला वरदानामध्ये सामुग्री अर्पण केली आहे, त्या सामुग्रीचा विनियोग इतरांच्या करता न करता स्वार्थपरायण होऊन केवळ भोगासक्त होऊन स्वतःच्या करता सगळी सामुग्री जर वापरेल तर ब्रह्मदेव म्हणतात, तया अपाव थोरा आहे। जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्त ही नाला आहे भोग भोगू। त्याच्या हातातली सगळ्या प्रकारची सामुग्री निघून जाईल किंवा प्राप्त असणाऱ्या भोगाचाही त्याला उपयोग करता येणार नाही। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या धर्मामध्ये निरत व्हावं, असं ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला। आपण आपल्या जीवनामध्ये धर्म किंवा स्वधर्माच्या प्राप्तीबाबतीमध्ये धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनायच या 5 विभागाद्वारे द्रव्य जर खर्च केलं आणि हे करिता काही सामुग्री जर आपल्या हातामध्ये राहिली की त्याला यज्ञशिष्टाशिनः संत असं म्हणतात। यज्ञ करून अवशिष्ट राहिलेलं अन्न सेवन केलं की तो सगळ्या प्रकारच्या पापापासून मुक्त होतो, परंतु स्वार्थपरायण होऊन जे स्वतः करताच सगळ्या प्रकारची सामुग्री निर्माण करतात किंवा अन्न तयार करतात, ते मात्र पापाचं सेवन करतात। सामान्य अन्न म्हणू नये की जे यज्ञामध्ये अवशिष्ट राहिलं आहे, त्या अन्नापासून मग प्राणी मात्र निर्माण होतात, तोही प्रकार आपण पाहिला। म्हणून एवं अशा प्रकारे
सृष्टीच्या चक्राकरताही सुद्धा कर्माची आवश्यकता आहे, परंतु कर्माचं आचरण जो करत नाही तो अघायू म्हणजे पापाने आयुष्य जगणारा व्यक्ती आहे. इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होणारा तो व्यर्थ जीवन जगतो. इथपर्यंत ब्रह्मदेवाने उपदेश केला. आणि यानंतर एक व्यक्ती मात्र असा आहे की ज्याला कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याची आवश्यकता नाही. कोणता पुरुष आहे? जो आत्मरती आहे, आत्मतृप्त आहे आणि आत्मसंतुष्ट झालेला आहे. त्याच्या जीवनामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म त्याला राहत नाही. त्याने कर्माचरण केलं तर जीवनामध्ये काही वाढही होत नाही, आणि कर्माचरण नाही केलं तरी त्याचं कोणत्याही प्रकारचं प्रत्यवाय लागतो असाही त्याला दोष संभवत नाही. किंवा कर्म केल्यानंतर कोणत्याही प्राणीमात्रांच्या ठिकाणी स्वार्थी भावनेतून त्याला कोणतंही प्रयोजन सिद्ध राहिलं नाही. आणि असा सगळा प्रकार असल्यामुळे अर्जुना, जर तुला त्या महापुरुषाप्रमाणे व्हायचं असेल तर तू सततम कार्यम कर्म समाचर. सतत म्हणजे नेहमी. आज कर्म करायचं आणि उद्या आळस करायचा असं मात्र चालणार नाही. नेहमी तू कर्माचरण केलं पाहिजे. कारण जो आसक्त होऊन कर्माचं आचरण करतो तो चित्तशुद्धीच्या द्वारे परमम आपनोती, मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. असं कुणी कर्माचरण करून मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालं आहे का? तर याचा विचार भगवंताने आता या प्रस्तुत असणाऱ्या 20व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. त्याचा आपण आज विचार करणार आहोत. पदच्छेद असा आहे, कर्मणा एव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसि. अन्वय असा होईल, ही नाम कारण जनकादयः, ज्याच्यामध्ये जनक राजा सुरुवातीला आहे, अशा प्रकारचे अन्य क्षत्रिय राजे ज्याच्यामध्ये अश्वप्रभृती किंवा प्रभुरामचंद्र यांचाही आपल्याला उल्लेख करता येईल. जनकादयः संपूर्ण ही विद्वान असणारे क्षत्रिय राजे कर्मणा एव, कर्माच्या द्वारेच, संसिद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञाननिष्ठा किंवा ज्ञाननिष्ठा म्हणजेच मोक्षप्राप्ती, आस्थिताः यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. इथे या श्लोकामध्ये कर्मणा एव, कर्माच्या द्वारेच असं भगवंताचं तात्पर्य नाही किंवा शंकराचार्यांचं सुद्धा हे तात्पर्य नाही. कारण कर्मानेच मोक्ष मानला आहे असं जर ठरलं तर मग शास्त्राच्या संगतीमध्ये विरोध येईल. कारण शास्त्रामध्ये ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो अशा अनेक प्रकारची वचनं सांगितली आहे. आणि इथे जर कर्मणा एव अन्य साधनांचं निराकरण केलं आणि कर्मानेच मोक्ष प्राप्त झाला आहे जनकादिकांना असं जर म्हटलं तर ते भगवंताचं तात्पर्य आपल्या लक्षात येणार नाही. इथे अर्थ असा करायचा आहे, कर्माच्या द्वारे म्हणजेच काय, कर्माने अंतकरण शुद्धी झाली आणि त्याद्वारे मग जनकादिकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला असा अर्थ करायचा आहे. नाहीतर मग तात्पर्य जर लक्षात नाही आलं, वक्तुरिच्छा तात्पर्यम, तर मग सिद्धांताची हानी होऊ शकते. मग काय होईल, ज्ञानानेही मोक्ष मिळेल, कर्मानेही मोक्ष मिळेल, आणि असं श्रुतीचं मात्र तात्पर्य नाही. श्रुतीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की आपल्याला जो बंध प्राप्त झाला तो अज्ञानामुळे प्राप्त झाला आहे. आणि मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. दुसरा त्याला कोणताही उपाय नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये उदाहरण दिलं आहे, रज्जूवर फार मोठा सर्प भासला आहे आणि त्या सर्पाला पलायन करण्यासाठी एखाद्या पुरुषाने मंत्राचा उच्चार केला किंवा एखाद्या व्यक्तीने वाद्याचा गजर केला तर सर्प थोडीसुद्धा जागा सोडत नाही. कारण तो सर्प रज्जूवर भासलेला आहे. याचा अर्थ रज्जूच्या अज्ञानाने तो दिसतो आहे. मग रज्जूच्या अज्ञानाने दिसत असेल तर रज्जूच्या ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने तो निवृत्त होणार नाही. तसा आत्मस्वरूपावर असणारा देहादिक बंध आणि ब्रह्मस्वरूपावर प्रतीतीला येणारा जगताचा बंध हा ब्रह्मस्वरूपाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासलेला आहे. ज्ञानोबारांची याकरता ओवी बघा, आपुलिया अज्ञानासाठी नवता थावला किरटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. 15व्या अध्यायातली एकच ओवी आहे, पण त्यामध्ये संपूर्ण शास्त्राची प्रक्रिया
ज्ञानोबाने सिद्धांतासहित सूत्ररूपाने प्रतिपादन केले आहे. आपुलिया अज्ञानासाठी म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नवता प्रपंच एक झाला होता, नसलेलाच प्रपंच आहे. पण हे किरीटी, नसलेलाच प्रपंच आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे बलवान झाला आहे. मग आता अज्ञानामुळे जर बलवान झाला असेल तरी आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. लोटी म्हणजे लोटून द्यायचं आहे. आत्मज्ञानाच्या शस्त्राशिवाय कोणत्याही उपायाने याची निवृत्ती करता येणार नाही. याचा अर्थ काय आहे की जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून अज्ञानकृत जर बंद असेल तर ज्ञाना वाचून मोक्षही मिळणार नाही. आणि इथे भगवंताचं तात्पर्य हेच आहे, कर्माने जेव्हा मोक्ष मिळतो अशी शास्त्रामध्ये वचनं मिळतात, तेव्हा कर्माच्याद्वारे साक्षात मिळत नाही, परंपरेनं प्राप्त होतो. गुरुवारी श्री मारुतीबाबा उदाहरण सांगत असतात. आपण बऱ्याचदा एखादा रोग झाला की त्या रोगाच्या निवृत्तीकरता औषध घेतो, पण त्या औषधामध्ये 2 प्रकार आहे. एक औषध साक्षात आहे आणि एक परंपरेचं आहे. एखादं द्रव स्वरूपातलं औषध घेतलं किंवा गोळी घेतली तर तो साक्षात निवृत्तीचा उपाय आहे. आणि तेच औषध जर आपण इंजेक्शनद्वारे घेतलं तर मध्यंतरी सुई आणावी लागते की नाही, ते सुईच्याद्वारे रोगनिवृत्त होणं ही परंपरा आहे. हे 2 प्रकारचं उदाहरण आहे, एक साक्षात औषध आणि एक परंपरेचं. तसं कर्माने मोक्ष मिळतो पण परंपरेनं. अंतःकरण शुद्धी होते म्हणजे वैराग्य प्राप्त होतं आणि त्याद्वारे मोक्ष प्राप्त होतो. म्हणून कदाचित भक्तराज अर्जुन असं म्हणेल, देवा, एखादा ज्ञानप्राप्तीसाठी असणारा मुमुक्षुसुद्धा कर्म करत नसतो आणि ज्ञानी महात्मासुद्धा कर्म करत नाही, कारण त्याचा कर्मामध्ये अनधिकार आहे. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याची गरज नसते, म्हणून त्याचा कर्मामध्ये अनधिकार आहे. आणि एखादा जर विविदिषू असेल, जिज्ञासू साधक असेल, अजून त्याला ब्रह्मप्राप्ती झाली नाही, तर शास्त्र त्यालासुद्धा सांगतं की तू श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम ही साधना कर, कर्म करू नको. म्हणजे एखाद्या ज्ञानी असणाऱ्या महात्म्यालाही कर्म नाही आणि ज्ञानप्राप्तीची आवश्यकता असणाऱ्या ज्ञानार्थी मुमुक्षुलासुद्धा कर्म करायला शास्त्र सांगत नाही. मी ज्ञानार्थी आहे, त्यामुळे देव आता मलासुद्धा कर्म करायचं नाही. तुम्ही वारंवार सांगतात की युद्ध कर, युद्ध कर, सततम कार्यम कर्म समाचर असं म्हणतात की नाही, मला कर्म करण्याची आवश्यकता वाटत नाही. भगवान म्हणतात तसं नाही अर्जुना, तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय असणाऱ्या प्राचीन जनकाधिकांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी कुठे कर्माचा त्याग केला आहे? केलाच नाही. त्यांनीसुद्धा कर्म करता करता जर मोक्ष संपादन केला असेल तर तो त्यांचं आचरण करावं. म्हणून भगवंतांनी सिद्धांत सांगत असताना जनकाधिकांचा उल्लेख केला आहे. भगवद्गीतेमध्ये फार थोडे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा परमात्म्याने उल्लेख केला आहे. इमं विवस्वते योगम, तिथे काही राजांचा उल्लेख आला आहे. आणि या अध्यायामध्ये जनकादया, त्याच्यामध्ये जनकाधिक या संक्षेपता कथन केलं की जनक ज्यांच्यामध्ये आधी आहे, इतर राजांनीसुद्धा आपलं क्षत्रिय असणारं कर्म करता करताच संसिद्धीम ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतली. आणि म्हणून अर्जुना, लोकसंग्रहम एव अपि संपश्यन, लोकसंग्रहावर नजर ठेवून किंवा लक्ष ठेवणारा तू कर्तुम अर्हसी, कर्म करण्याकरताच योग्य आहे. अर्थात तू कर्माचरण केलं पाहिजे. कशासाठी? जनकाधिकांचा असणारा क्षत्रिय राजे लोकांचा आदर्श मानूनही त्यांच्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे, लोकसंग्रहासाठी सुद्धा तू कर्म केलं पाहिजे. आम्ही आत्ता जगन्नाथपुरीला गेलो ना, ते आपल्या भागवत महाराजांनी ते निश्चलानंद स्वामीजी शंकराचार्य आहेत, त्यांना प्रश्न विचारला की लोकसंग्रह कोणी करावा आणि लोकसंग्रहाचं स्वरूप काय आहे? तर त्यांनी उत्तर दिलं आहे, लोकांना गोळा करणं याला लोकसंग्रह शास्त्रामध्ये म्हणत नाही. लोकसंग्रह कशाला म्हणतात? लोकानां स्वे कर्म प्रवर्तनम उन्मार्ग मार्ग निवर्तनम लोकसंग्रह. प्रत्येक लोकांना आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त करायचं,
म्हणजे उन्मार्ग प्रवृत्त झाले असेल तर त्यांना सन्मार्ग दाखवायचा, आणि या सन्मार्ग दाखविण्यासाठी आपण त्याला कृती करून दाखवायची, याला लोकसंग्रह असं म्हणतात. व्यवहारामध्ये आलेली लोकसंग्रहाची व्याख्या वेगळी आहे आणि परमार्थामध्ये आलेली पारिभाषिक लोकसंग्रहाची व्याख्या वेगळी आहे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, यांचा फार मोठा लोकसंग्रह आहे, म्हणजे लोक माग आहे त्यांच्या, असं त्याचा ना. सर्वात मोठा लोकसंग्रह कोणाचा आहे? ज्ञानोबारायापासून जगद्गुरु तुकोबारायापर्यंत आहे, जो की आपल्याला वारीमध्ये कळतोय की नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ते अंगी, माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी, पांडुरंगी मनरंगले, हा त्यांचा लोकसंग्रह. म्हणजे ते वारीला चालू लागले की लोकांना सांगावं लागत नाही, त्यांच्या चालण्याने आपोआप लोक चालू लागतात. किंवा ज्ञानोबाराय चालू लागले तर त्या परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये आपोआप भावना निर्माण होते की आपण वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे. कोणीच काही म्हणत नाही ना आपल्याला, एरवी जा बरं. एरवी आपल्याला कोणी त्यांच्या शेतामध्ये जाऊ देणार नाही, म्हणजे डाळिंब मांडण्यासाठी सुद्धा. पण पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्याला असं वाटतं हे सगळं आपल्याच मालकीचं आहे. हा लोकसंग्रह आहे. म्हणजे जे लोक उन्मार्गगामी झाले आहे त्यांना सन्मार्गामध्ये प्रवृत्त करायचं, याला म्हणतात लोकसंग्रह, की जो संतांचा फार मोठा आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सगळ्या आचार्यांना पाहिलं की त्यांच्याप्रमाणे आपल्याला मार्गक्रमणा करावीशी वाटते की नाही, हा त्यांचा लोकसंग्रह आहे. म्हणून उन्मार्गगामी झालेल्या लोकांना सन्मार्गात प्रवृत्त करणं हा लोकसंग्रह. आणि यावर लक्ष ठेवणारा जर अर्जुना तू असेल तर तू कर्माचरण केलं पाहिजे, कारण तुझा आदर्श घेऊन पाठीमागून येणारे अनेक साधक आपली साधना किंवा कर्म मार्गना करणार आहे, यासाठी सुद्धा तू कर्माचरणच केलं पाहिजे. आता यावर ज्ञानोबाराय स्पष्टीकरण पुढे सांगता. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे 15 प्रकरणाचा. विद्यारण्य स्वामींनी त्याची रचना केली आणि तो ग्रंथ तयार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जीवनमुक्तिविवेक नावाचा ग्रंथ निर्माण केला. म्हणून त्या ग्रंथाला षोडशी असं म्हटलं जातं. जोपर्यंत आपण जीवनमुक्तिविवेक नावाच्या ग्रंथाचं अध्ययन करत नाही तोपर्यंत पंचदशीचं अध्ययन पूर्ण झालं अशी मात्र शास्त्रीय मान्यता नाही बरं, पूर्ण होतच नाही. म्हणून पंचदशीचा अभ्यास केला की जीवनमुक्तिविवेक नावाच्या ग्रंथाचा अभ्यास त्याबरोबरच केला पाहिजे. खूप सुंदर ग्रंथ आहे. त्यामध्ये जेव्हा एखाद्या असणाऱ्या महापुरुषाला ब्रह्मज्ञान संपादन केलं जातं, ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर त्याचा मोक्ष ठरलेला आहे. त्याचं अज्ञानापासून आणि अज्ञानकारी जगतापासून संबंध तुटलेला असतो. जसं की ज्ञानोबाराय उदाहरण देतात. सांडून अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. ज्याप्रमाणे एखादा सर्प आपल्या अंगावर आलेली त्वचा सांडून टाकतो आणि पुढे निघून जातो, आता मागे राहिलेली त्वचा, त्याला आपण कात असं म्हणतो, त्याचा त्या त्वचेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही. किंवा एखाद्या असणाऱ्या फुलातून सुगंध निघून गेला की देठाला फक्त ज्ञानोबाराय म्हणतात परिमळ निघाली आपावना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. काही शब्द आहेत ज्ञानोबारायांचा. आयुष्याच्या मुठीमध्ये तो राहिला नाही, त्याचा फक्त देह राहिलेला आहे. शब्दाला आपण फार महत्त्व दिलं पाहिजे. आपण ओव्या वाचताना खूपच वेगात वाचतोय, त्यामुळे बऱ्याचदा अर्थ गांभीर्य लक्ष देत नाही ना आपल्याला ते उरकायचं असतं. आपल्या पाठीमागे काय धावपळ असते काय माहिती, पण नित्यनेम आपल्याला उरकायचा असतो. एकदा नित्यनेम उरकला असा निवांत होतो तो गप्पा मारायला, पाहायचं कामच नाही. असं नाही आहे, शांततेत पारायण केलं पाहिजे. काय शब्द आहे ज्ञानोबारायांचा? परिमळ निघाली आपावना पाठी. दृष्टांत सिद्धांत एकाच ओळीमध्ये. परिमळ निघाली आपावना पाठी, वायूच्या बरोबर फुलातला सुगंध निघून गेला की मागे कोण राहतं? ओस फुल, सुकलेलं फूल त्या देठावर राहतं. हा झाला दृष्टांत. तैसे त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुषाची अंतकरणाची वृत्ती ब्रह्मज्ञानाने ब्रह्मस्वरूपाकार झालेली आहे. मागे काय राहिलं? आयुष्याची मुठी, तो राहिला असं ज्ञानोबाराय म्हणत नाही, केवळ देह. कारण आयुष्य हे प्रारब्धाने मिळालेलं आहे आणि प्रारब्धाच्या मुठीमध्ये फक्त त्याचा देह राहिला आहे.
मग आता त्या देहातला अहंकार कुठं गेला? एर अवष्टंब जो आगवा तो आरूढोनी मत भावा, मजची आत पांडवा पैठा झाला. त्याचा असणारा जो अभिमान आहे, अहंकार, किंवा त्याचं देहाला सोडून असणारी जी काही जीवत्व बुद्धी वगैरे असेल, ते सगळं त्याने माझ्या स्वरूपावर आरूढ झाला आहे. उदाहरण 2 कशाकरता दिले? एखाद्या फुलातला सुगंध निघून गेला तर मागे फक्त ओस फुल राहतं, किंवा सर्प अंगातली त्वचा सोडून गेला की मागे फक्त त्याची त्वचा राहते. तसं ब्रह्मज्ञान झालं की त्याची असणारी वृत्ती ब्रह्माकार होऊन जाते. प्रारब्धाच्या मुठीमध्ये त्याचा केवळ देह राहतो. ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर तो मृत्यूला प्राप्त होत नाही, कारण प्रारब्ध शिल्लक आहे. आणि जर ब्रह्मज्ञानाने एखाद्या पुरुषाला मृत्यू आला तो कोणत्याही पाठाला कुणीच येणार नाही. लोकांना असं वाटतं न जाणं चुकून बरं, ऐकल्याबरोबर जर आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, देह पडला तर म्हणजे मरण प्राप्त होईल की नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाने मृत्यू मिळत नाही, त्याचा प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत देह पडत नाही. अशा पुरुषाला जिवंत असतानाच तो मुक्त झाला, म्हणून त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात. आणि या जीवनमुक्तीमध्ये 5 प्रकारची प्रयोजनं त्याला सिद्ध होतात. ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, त्याच्यानंतर दुःखनाश आणि सुखाविर्भाव. त्या तपामध्ये ज्ञानी पुरुषाचा लोकसंग्रह सांगितलेला आहे. आणि मग लोकसंग्रह म्हणजे काय? ज्ञानी पुरुष आपल्या आचरणातून जे काही वाईट मार्गाला चालले आहेत त्यांना सन्मार्गामध्ये प्रवृत्त करतात, हे त्यांचं तप आहे. आणि या तपाचा विचार जीवनमुक्तीच्या विवेक नावक ग्रंथामध्ये जीवनमुक्तीचं प्रयोजन सांगत असताना 5 प्रकारे आलेला आहे. त्याचा विस्तार करता येईल, पण तो विस्तार आपण पुढे पाहू. येथे शब्द आला ना लोकसंग्रह, हा लोकसंग्रह म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या जीवनमुक्ती अवस्थेतल्या तपाचा एक प्रकारचा हा प्रकार आहे. ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःखनाश आणि सुखाविर्भाव. त्यामध्ये ज्ञानोबाराय उदाहरण देतात. आता या श्लोकातली एक गंमत आहे आणि ज्ञानोबारायांच्या रचनेतली किंवा ओवीतली सुद्धा एक प्रकारची कौशल्य रचना आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. श्लोकामध्ये काय आहे? कर्मणा एव, तृतीय विभक्ती आहे बरं. कर्मानेच जनकादयः संसिद्धीम आस्थिताः. कर्माच्या द्वारेच जनकादिक असणाऱ्या राजे लोकांनी संसिद्धी म्हणजे ज्ञाननिष्ठा प्राप्त केली आहे. आता ज्ञानोबाने तसा नाही अर्थ केला, कर्माने नाही, कर्म जात अशेख न सांडिता. हे ज्ञानोबांचं चातुर्य आहे. म्हणजे भगवंताच्या बोलण्यामध्ये असणारा जो काही भाव असेल तो ज्ञानोबांनी आपल्याला उकल करून दाखवला. कर्मानेच मोक्ष मिळाला जनकादिकांना असं ज्ञानोबा वचनामध्ये सांगत नाही. बघा किती शब्द गोड आहे. देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता. इथे जर असा शब्द आला असता ना कर्मे, मराठी भाषेमधले कर्मी शब्द आला असता तर कर्माने तृतीय विभक्तीचा अर्थ झाला असता, पण ज्ञानोबाने अर्थ तसा नाही घेतला. संपूर्ण कर्म जात म्हणजे कर्माचा समूह न टाकता, म्हणजे कर्म त्याग न करता जनकादिकांना मोक्ष प्राप्त झालाच की, पण कसा झाला? कर्म जात, कर्म न टाकता त्या कर्माचं आचरण करत असताना अंतकरणाच्या शुद्धीद्वारे त्यांना मोक्ष प्राप्त झाला किंवा मोक्ष प्राप्त त्यांनी करून घेतला. म्हणजे शब्दामध्ये किती जपून तो शब्द वापरला पाहिजे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदो. सूत्रकारांनी त्या सूत्राची रचना केली आहे. ते अल्पाक्षर असावं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नसावा, सारभूत असावं. अल्प जरी असेल त्याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणात असावा, दोष नसावा आणि पाल्लाळही नसावं. अस्तोभम अनवद्यम च, अशा वचनाला शास्त्रकारांनी सूत्र असं म्हटलं आहे. ज्ञानोबारांची भाषा सूत्र रूपाने आहे. पहा बरं अर्जुना, जनकादया हा म्हणजे जनकादिक. आता जनकांचाच का उल्लेख केला तर असा आहे, जनकपुरामध्ये आलेले सगळे राजे त्यांना एक प्रकारची पदवी प्राप्त झाली होती, विदेही जनक. त्या राज्यपदावर अनेक राजे आले. जानकी मातेच्या वडिलांचं नाव काय आहे? जनक. ते जनकच आहे. भागवतामध्ये आलेले सुद्धा
निमी राजा, त्यांनाही जनक असंच म्हटलं आहे. म्हणजे त्या पदावर येणारे सगळे राजे एका अर्थाने सगळेचे सगळे राजे विदेयी होऊन गेले. देहाचा त्यांचा कोणताही संबंध राहिला नाही. पण आपल्याला जे प्रसिद्ध माहिती आहे ते कोण आहे? जानकी मातेला जन्म देणारे, त्यांचंच नाव जनक आहे. आणि या जनकांचा उपनिषदामध्ये किंवा भावार्थ रामायणामध्ये खूप मोठा अधिकार सांगितलेला आहे. खूपच मोठा अधिकार आहे. ते काल भावार्थ रामायण वाचता वाचता जनकांचा अधिकार किती मोठा आहे. एक शास्त्रामध्ये आपल्याला एक वचन येतं आहे बघा, ते ज्ञानी पुरुषांचं ज्ञान समान आहे, प्रारब्धाने त्यांची अवस्था मात्र भिन्न भिन्न आहे. कोणाची अवस्था काय काय आहे? कृष्ण भोगी, शुकस्त्यागी, राज्ञव जनक राघवो, वशिष्ठ कर्मकर्ताच, सर्वैते ज्ञानिन समाहा, असे एक वचन येत आहे. प्रारब्ध सगळ्यांचं भिन्न भिन्न आहे, पण ज्ञान स्वरूपाने जर अवस्था पाहिली की सर्वांची अवस्था एकच आहे. म्हणजे ज्ञानाच्या अंगाने सगळे महात्मे समान आहे, पण प्रारब्ध विचित्र असल्यामुळे सगळ्यांचं प्रारब्धाने होणारं वर्तन मात्र वेगळं आहे. मग एखाद्याचं प्रारब्ध भोगाचं असेल तर त्याला भोग विपुल प्रमाणामध्ये मिळतात, आणि एखाद्याचं मात्र प्रारब्ध त्यागाचं असेल तर त्याला भोग कोणत्याही प्रकारे मिळत नाही. उदाहरण दिलं आहे पराकोटीचं. बरं, कोणाचं आहे? कृष्ण भोगीही, भगवान परमात्मा ज्ञानीच आहे. किती ज्ञानी आहे? येणेची पडवून वेद केला शहाणावो, वेदालाही ज्ञान देणारा परमात्माच. पण प्रारब्ध असं आहे भोगाचं. किती भोगाचं? भगवंताची इच्छा आहे किती? 16,108 लग्न झाले, भोगाचं प्रारब्ध आहे. सोन्याच्या द्वारकेमध्ये राहावं, भोगाचं प्रारब्ध आहे. हे पण यातून प्रारब्ध जरी भोगाचं असेल तरी त्या भोगातून सुद्धा ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला नाही. दुसरं प्रारब्ध आहे शुकाचार्यांचं. ते नागवेची पळून गेले, 12 वर्ष आईच्या उदरामध्ये थांबले, आणि मग व्यासांनी किंवा भगवान परमात्म्याने आश्वासन दिल्याबरोबर जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर थांबलेच नाही, हे त्यांचं प्रारब्ध विरक्तीचं आहे. शुकस्त्यागी. त्यानंतर वशिष्ठांचं पुरोहित कर्म करणं हे प्रारब्ध आहे. कळी लावणं हे नारद महर्षींचं प्रारब्ध आहे. किंवा गरुडाचं, मारुतीरायांचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. जनक राज्यपदी नांदे, शुक नागवे प्रारब्धे, कळी लावीचे नारदे, अदृष्ट छंदे विनोदे, वशिष्ठ पुरोहित कर्म करी, भीष्म पहुडे शर पंजेरी, याज्ञवल्क्या दोघी नारी. त्यांचे 2 प्रकारचे लग्न झालेले आहेत. अदृष्टकारी वर्तत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सगळ्यांचा उल्लेख केला आहे. जनकाने राज्य करावं, प्रभू रामचंद्राने राज्य कारभार चालवावा. मग आता जनक आणि प्रभू रामचंद्र राज्य चालवतात म्हणजे ज्ञानी नाही. शुकाचार्य त्यागी आहे म्हणजे ज्ञानी आहे. परमात्मा भोगी असल्यामुळे ज्ञानी नाही असं म्हणण्याचं कारण नाही. या सगळ्यांचं प्रारब्ध आहे आणि सगळे आपापल्या प्रारब्धाने वर्तन व्यवहारात करतात. पण ज्ञानाच्या भूमिकेतून पाहिले तर सर्वही ते ज्ञानीनं समाहा. हे सर्वच्या सर्व ज्ञानी पुरुषच आहे आणि ज्ञानाच्या भूमिकेतून ते मात्र सगळे समान आहे. म्हणून एखादा पुरुष जर भोगात असेल आणि तुम्हाला अजून ज्ञान झालं नाही असं आपण म्हणू शकत नाही. ही ज्ञानाची अवस्था अंतःकरणाची आहे. आणि कोणाच्या अंतःकरणाची वृत्ती काय असेल बाह्य व्यवहारावरून आपल्याला हे सांगता येणार नाही. सामान्य भूमिकेतून आपण पाहतो, आपल्याला वाटतं ते सामान्यच आहे, पण तसा मात्र अर्थ नाही. किंबहुना बऱ्याचदा दिसतं आहे ज्ञानीपुरुषांची लीला आहे की शुकाचार्य हे त्यागी आहे, पण त्यांनासुद्धा आपल्या जीवनातला काही भाग पूर्ण करण्यासाठी गृहस्थ आणि राज्यपदावर नांदणाऱ्या जनकांची शरणागती करावी लागली असा भागवतामध्ये उल्लेख आलेला आहे. भावार्थ रामायणात हा उल्लेख आहे. उपनिषदामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे. भावार्थ रामायणामध्ये 2 प्रकारचा उल्लेख आहे. जानकी मातेने ज्यांना आपलं जनकत्व द्यावं हा जनकांचा अधिकार आहे. पाऊसच पडला नाही आणि मग राज्यातल्या काही असणाऱ्या महापुरुषांनी सांगितलं की जोपर्यंत राजा जमिनीची नांगरणी करत नाही तोपर्यंत पाऊसच पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या भूमीमध्ये सोन्याचा नांगराचा फाळ तयार करून जमीन नांगरली आहे आणि जनकांनी सुद्धा आपल्या राज्यातली जमीन नांगरणी केली आहे.
जुन्या काळातले राजे नांगरणीसुद्धा करायचे. जुन्या काळातले इतके महत्त्वाचे होते ते, कारण प्रजेचं कल्याण हे त्यांच्या जीवनातलं उद्दिष्ट आहे. प्रजापालन म्हणतात त्याला ना. जुन्या काळातले राजे लाजत नव्हते ते. आता आपण खुरपई घेऊ शकत नाही, आहे का नाही व्यवहार, पण त्यामध्ये केलं पाहिजे, कर्माचरण आहे ते. त्याने ते नांगरणी करत असताना बाकी इतिहास आपल्याला माहिती आहे, विस्ताराने सांगत नाही. तो एका असणाऱ्या ठिकाणी तो नांगराचा फाळ अडकला आणि ती जमीन उकरली, त्यामध्ये एक पेटी सापडली. त्या पेटीचाही भावार्थ रामायणामध्ये इतिहास आलेला आहे. आणि मग ती पेटी उघडली तर त्यामध्ये एक कन्या सापडली. ती कन्या म्हणजे कोण आहे? साक्षात जानकी माता आहे. म्हणजे जानकी मातेनं ज्यांना आपलं पालकत्व द्यावं हा त्या जनकांचा अधिकार आहे. हा झाला पहिला अर्थ. कारण कोणाच्याही उदरी जानकी माता जन्माला येणार नाही किंवा कोणालाही आपलं जनकत्व किंवा पालकत्व प्रदान करणार नाही, तेवढी त्यांची तपश्चर्या असावी लागेल की नाही. किंवा जानकी मातेचं संगोपन करावं, विवाह करावा हा त्यांचा अधिकार आहे ना. ही तपश्चर्या मानावी लागते. भगवंतांनी त्यांचा उल्लेख केला आहे. एक कथा उपनिषदामध्ये आली आहे. याज्ञवल्क्य दररोज उपनिषदाचा पाठ घ्यायचे आणि मग पाठ घेत असताना बरेच संन्यासी, ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारी सगळे असणारे शिष्य पाठाला यायचे. आणि मग ते आता जनकाकडे राज्यकारभार असल्यामुळे अनेक प्रकारचा व्याप आहे. ज्याच्या पाठीमागे व्याप असतो त्याला बऱ्याचदा वेळ दिला तरी उशीर होतो. मग आपण लक्ष देऊन टाकायचं की त्यांच्या पाठीमागे व्याप आहे, असं होऊ शकतं. बाकीचे सगळे पाठाला वेळेत यायचे आणि जनक राजाला मात्र उशीर व्हायचा. याज्ञवल्क्य जनक पाठाला आल्याशिवाय पाठाला प्रारंभच करत नव्हते. मग आता ती शिष्यामध्ये कुजबूज सुरू झाली. काय म्हणे, आपले गुरुजी आहे, जनकाचा काय अधिकार आहे का? मान्य राजा आहे आपल्या देशाचा, पण आपण सर्वसंग परित्याग केला आहे आणि आपण संन्यास श्रवणम करूयात, संन्यास धारण करून आपण श्रवण करतो आहे, पण आपली किंमत गुरुजीला नाही. गुरुजी मात्र राजाची वाट पाहतात. असं गुरुजींनी करू नये. दुसरा म्हणला, गुरुजी का वाट नाही पाहणार? पहा शिष्य, का वाट नाही पाहणार? अरे चातुर्मास प्रारंभ होणार आहे आणि मग चातुर्मासाची सगळी व्यवस्था कोण करणार? राजे जनक करणार आहे. आणि मग त्यांनी ती व्यवस्था करावी म्हणून गुरुजी त्यांची वाट पाहतात. सामान्य गोष्ट नाही. ते याज्ञवल्क्य होते. त्यांना शिष्याच्या मनातला अंतर्भाव कळाला आणि जनकांचा काय अधिकार आहे हे यांच्या लक्षात येण्यासाठी आता ज्ञानी पुरुषाकडे सगळे सिद्धी सामर्थ्य असतं. त्यांनी मायावी अग्नी तयार केला आणि पाठाला प्रारंभ झाला. जनक आले होते पाठाला, आपल्या आसनावर विराजमान झाले आणि तेवढ्यात याज्ञवल्क्यांनी पाठाला प्रारंभ करता करता संकल्पाने त्या वनाला अग्नी लावला. वनवा अग्नी लागल्याबरोबर एक असणारा बातमी देणारा व्यक्ती धावतच पाठात आला. बरं, आता जे बातमी देतात ना ते पाहत नाही पाठ किती रंगलेला आहे, ते मग थांबावं मध्यंतरी काहीच पाहत नाही. ते त्यांना असं वाटतं कीर्तनकार म्हणजे खेळणंच आहे, कानात जाऊन सांगतात ते. आणि मग त्या व्यक्तीने सेवकाने सांगितलं, महाराज आपल्या असणाऱ्या वनाला आग लागली. ते पाठातल्या विद्यार्थ्यांनी ऐकलं. सर्व संघ परित्याग केलेले होते ते म्हणले, वा वा, जर वनाला आग लागली असेल तर वनात आपली झोपडी आहे गवतापासून तयार केलेली. मग आपला कमंडलू, दंड, आपले असणारे त्या बऱ्याच प्रकारचे कपडे, दक्षिणा हे ठेवलेलं होतं की नाही. मग ते सगळं जर अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलं तर राख होऊन जाईल. सगळे शिष्य धावले. आपापल्या सगळ्या संग्रहाची त्यांनी व्यवस्था केली आणि मग निवांत पाठाला आले. जनकजींनी मात्र जागा सोडलीच नाही. मग एक सेवक असणारा धावत आला. सेवकच होता तो. त्यांनी सांगितलं, राजे आपल्या असणाऱ्या मिथिला नगरीला आग लागली आहे. याज्ञवल्क्याने विचारलं, जायचं का? ते नाही गुरुजी, पाठ बंद करू नका, प्रवचन चालू राहू द्या. आताशी कुठं नगराला आग लागली म्हणे. नगरातली असणारी आग राजभुवनापर्यंत आली. नगर मोठं आहे ना, राजाचं भुवन जवळचं आहे. राजभुवनाला आग लागली. दुसरा सेवक धावत आला. आपल्या राजभुवनामध्ये अग्नीचा संचार झाला आहे. म्हणजे पाठ चालूच राहू द्या, प्रवचन बंद करू नका. कालांतराने पुन्हा तिसरा सेवक धावत आला आणि त्याने सांगितलं, राजे आता अग्नी अंतपुरापर्यंत पोचली आहे.
जिथे तुमचा गृहस्थ जीवनातले सगळ्या राणी वगैरे राहतात तिथपर्यंत आग लागली आहे. पाट बंद करायचा म्हणे नाही. कालांतराने ती अग्नी इतकी प्रसारित झाली की जनकाचा एक पाव अग्नीमध्ये जळू लागला. आणि मग पुन्हा याज्ञवल्क्याने विचारलं, आता पाठ बंद करायचं का? त्याने नाही म्हणे. का? कारण तुम्ही पाठात सांगितलं आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः मिथिलायां प्रदीप्तायां न मे दहति किंचन. गुरुजी, तुमच्या पाठश्रवणातून मला हे कळालं आहे, मिथिला नगरी जळाली काय आणि माझा देह अग्नीमध्ये जरी पडला तरी काय, देह जळतो आहे, आत्मतत्वाने मात्र मला काहीच होत नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जोबा परिभारी चित्त न दटे. का? शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नि माझी पहुडलिया पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. आणि मग शिष्यांच्या लक्षात आलं की बरोबर आहे, यामुळेच गुरुजी जनकांची वाट पाहतात. आपल्यासारखांचा काय भरोसा आहे? म्हणजे अग्नी जर लागला तो का म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे. राज्य करत आहे आणि अग्नीमध्ये एक पाय पूर्ण जळून जातो आहे, तरीसुद्धा जनकांची ज्ञान जिज्ञासा म्हणजे कोणत्या बोधावर ते आरूढ आहे. जानकी मातेचं जनकत्व मिळावं, उपनिषदाचा पाठाचं श्रवण करत असताना आपला असणारा एक पाव किंवा शरीर जळतं आहे पण त्याचीसुद्धा जाणीव नाही, म्हणून त्यांना म्हणतात विदेही जनक. देहामध्ये राहतात पण देहाला अग्नी जरी लागला तरी त्याची जाणीवसुद्धा त्यांना होत नाही, म्हणून त्यांचा भगवान परमात्मा उल्लेख करतात. आणि आणखीन भावार्थ रामायणामध्ये एक कथा आली आहे, तसा त्या कथेचा संबंध भागवताशी सुद्धा आहे. बरं, व्यासांना पुत्र प्राप्त झाला शुकाचार्यांच्या रूपाने. ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. वाटतं नामदेवरायांचा हा अभंग आहे. याच्यामध्ये खेळ या प्रकरणातला अभंग म्हणजे जगतातल्या प्रपंचाचा खेळ करणारे, लीला करणारे जे अनेक महात्मे आहे त्यांच्या सगळ्यांचा उल्लेख केला आहे. आणि त्या खेळामध्ये काही शहाणे, काही खेळामध्ये फार चतुर. आता ती त्यांची भाषेवर आपल्याला शोभत नाही. यादवांचा पोर एक यादवांचा पोर एक गोप्या भला, तो खेळ या माझी आगळा रे, किंवा खेळ या माझी हनुम्या शहाणा, हे त्यांची भाषा आहे. खेळामध्ये हनुमंतराय फार शहाणे सापडलेच नाही. आणि त्याच्यामध्ये यादवांचा पोर एक म्हणजे कोण? भगवान परमात्मा. फार मोठा खेळ केला, सगळा खेळ मोडूनही टाकला, पण कशा सापडले नाही हे त्यांचा त्यामध्ये एक उल्लेख आला आहे शुकाचार्यांचा. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. या प्रपंचाचा देवाचा खेळ पाहिला आणि ते घाबरले. या खेळातून आपल्याला लिप्त व्हायचंच नाही, बाहेर पडायचं आहे. पण 12 वर्षापर्यंत मातेच्या उदरातच राहिले. बंकट स्वामी महाराजांचा इतिहास सांगतात. बरं, ते 18 महिन्यापर्यंत मातेच्या उदरात होते. त्यांचा इतिहास गोड आहे. 12 वर्षापर्यंत शुकाचार्य मातेच्या उदरामध्ये. आणि मग आईला त्या वेदना होऊ लागल्या. आईने सांगितलं, बाळा आम्हाला काहीतरी पुत्रसुख पाहिजे ना. मग व्यासांनी विनंती करावी आपल्या पुत्राला की आता तू जन्माला आहे. त्याने, बाबा जोपर्यंत माझा इथे योगाचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही जन्माला येणार नाही. इथेच मला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याचा अभ्यास पूर्ण करायचा. पण मग जन्माला काय येणार नाही. बऱ्याच जन्माला येण्याच्या अगोदर सगळे जे ऋषीच असतात, एक वेळ करिया दुःखा वेगळे हे त्यांना जाणीव असते. जन्माला आल्यानंतर जगाचं वारं लागतं, विसर पडतो सगळा. म्हणून या वैष्णवी मायेचा मला प्रभाव होऊ नये याकरता मी जन्माला येणार नाही. व्यासांनी भगवान परमात्म्याने आश्वासन दिलं की तुम्हाला या मायेचा कोणत्याही प्रकारचा घात होणार नाही, तुम्ही मात्र आता जन्माला आलं पाहिजे. आणि मग हे विनंती स्वीकार करून शुकाचार्य जन्माला आले, पण घरात नाही थांबले. तिथं उल्लेख केला आहे, कापत कापत बाहेर आले. ते घाबरत घाबरत या मायेचा आपल्याला स्पर्श होऊ नये याकरता जन्माला आले, पण आल्याबरोबर घरात नाही थांबले. नागवेची पळून गेले. म्हणजे कोणत्याच प्रकारचा संग्रह नाही. बरं, अंगावर वस्त्रसुद्धा नाही,
असे नागवेच पळून पलायन करू लागले. सामान्य जरी मुलगा असेल तर आईवडिलांना त्यांचा मोह सुटत नाही, तरी पुत्रस्नेही मोहितो धृतराष्ट्र असे पोसतो. किती दोष आहे दुर्योधनाच्या ठिकाणी. दुसऱ्याचा राज्य हडप केलेला आहे, अन्याय करतो आहे, आतताई आहे, पण मात्र धृतराष्ट्राला आशाही मुलाचा मोहर सुटत नाही. आणि मग जो परमविरक्त आहे, ज्ञानी आहे, भगवंताची कृपा संपादन केले, त्या मुलाच्या विषयी व्यासांनासुद्धा पुत्रमोह होणार नाही का? मग पुत्रमोहामध्ये जो आपल्या घरातून निघून चाललेला आहे, ज्याने अजून संन्यास ग्रहण नाही केला, पण परम असणारी विरक्ती अंगी बांधली, यम प्रवर्जंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायुनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिने दुस्तम सर्वभूत हृदयम मणिमानतोस्मी. शुकाचार्यांना नमस्कार केलेला आहे की ज्यांच्या ठिकाणी फार मोठं पराकुटीचं वैराग्य आहे, जन्माला आल्याबरोबर ते घरातून निघून चालले आणि मग आपल्या असणाऱ्या पुत्राचा वियोग होऊ नये याकरता व्यासांनी हे पुत्र अशा प्रकारची हाक मारली. आता हा शुकाचार्य फक्त एखादे हात नाही, सर्वात्म भावाला प्राप्त झाला आहे हे व्यासांच्या लक्षात येण्यासाठी शुकाचार्यांनी परत हाक नाही दिली, प्रतिहाक म्हणतात, ती प्रतिहाक वृक्षांनी दिली. तर वहा अभिनेतु, त्या सगळ्या वृक्षांनी ओ दिली. हाक कुणाला मारली होती? पुत्राला. पण त्या पुत्राचा सर्वभूत हृदयम, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये शुकाचार्यच विराजमान आहे. अशा सर्वात्म भावाला प्राप्त झाल्यामुळे प्रतिहाक त्या वृक्षांनी दिली. काय त्यांचा अधिकार असेल? आणि मग त्या एका सिद्ध सरोवराच्या जवळ काही अप्सरा स्नानाकरता आलेल्या होत्या. त्या आल्या आणि हे नागवेची पळवणी, हे नग्न अवस्थेमध्ये चालले. यांना पाहिल्यानंतर त्या अप्सरांना काही संकोच नाही वाटला, ते पुढे निघून गेले. पण पुत्राच्या पाठीमागे धावत जाणारे आणि वयोवृद्ध असणारे जे व्यास आहे त्यांना पाहिल्याबरोबर त्या अप्सरांच्या मनामध्ये संकोच आणि लज्जा निर्माण झाली. व्यासांनी विचार केला, माझा तरुण असणारा मुलगा आहे की ज्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्याला पाहिल्यानंतर या स्त्रियांना संकोच नाही वाटला, आणि वयोवृद्ध असणारा अंगावर वस्त्र परिधान केलेला मला पाहिल्यानंतर यांच्या मनामध्ये संकोच का निर्माण झाला? म्हणून व्यासांनी त्या सगळ्या असणाऱ्या अप्सरांना विचारलं की तुमच्या मनामध्ये ही भावना का बरं आली, संकोच का वाटला? त्या अप्सराने उत्तर दिला, अप्सरा स्त्री आहे आणि त्या काळातल्या स्त्रियांचा हा अधिकार आहे की ज्या व्यासांचा असणारा अधिकार आणि शुकाचार्यांचा असणारा अधिकार जाणू शकत होत्या. बऱ्याच लोकांचं अध्ययन नसतं, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केलेला नसतो आणि ते म्हणतात आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्रियांना अधिकारच दिला नाही ज्ञानाचा. हे उदाहरण ऐका म्हणजे कळेल की ज्या स्त्रिया व्यास आणि शुकाचार्य यांचा अधिकार पारखू शकतात, परीक्षा करू शकतात, पारखीच आहे ना त्या. मग त्यांनी उत्तर दिलं व्यासांना की तुमच्या मनामध्ये भेद आहे आणि तुमच्या पुत्राच्या मनामध्ये अजिबात भेद नाही, अभेद आहे. एवढं फक्त वाक्य ऐकलं शुकाचार्यांनी. कोणतं? की माझ्या मनामध्ये पूर्ण ज्ञान आहे, माझ्यात अभेद आहे आणि माझ्या वडिलांच्या ठिकाणी भेद आहे. म्हणजे मी ज्ञाता, व्यास अज्ञानी. मी सज्ञान आहे आणि माझे वडील मात्र अज्ञानी आहे. मग व्यासांनी विचारलं, हे तुम्हाला कशामुळे कळालं? त्या स्त्रियांनी सांगितलं, तुमच्या प्रश्नावरूनच कळालं ना. ज्या अर्थी तुम्हाला आम्ही स्त्रिया वाटतो आणि तुम्ही स्वतः पुरुष आहे, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुषाचा भेद आहे, म्हणून आम्हाला तुमच्याविषयी संकोच भाव निर्माण झाला. पण तुमच्या पुत्राच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष असा अजिबात भेद नाही, त्यांच्याकडे अभेद ज्ञान आहे, म्हणून त्यांनाही जाणीव नाही. याला पदार्थाभाविनी अवस्था म्हणतात. बरं, योग वासिष्ठामध्ये आले या शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा अशा काही अवस्थेंचा विचार आलेला आहे. म्हणजे जगत हे जगत रूपाने न दिसता ब्रह्मरूपाने त्याची प्रतीती येणं, याला पदार्थाभाविनी अवस्था. समोर स्त्री आहे, याही पदाच्या अर्थाचा त्यांना अभाव झाला, म्हणजे ते अभेद भावाला प्राप्त झाले असं त्यांचं ज्ञान आहे. इथपर्यंत ठीक होतं.
इथपर्यंत कोणती अडचण नव्हती. पण जेव्हा त्या स्त्रियांनी स्तुती केली ना की तुमचा मुलगा अभेद भावाला प्राप्त झाला, ज्ञानी आहे, आणि तुम्ही मात्र अज्ञानी, हे वाक्य त्या मुलाच्या म्हणजे श्री शुकाचार्यांच्या कानावर पडलं आणि अहंकार जागा झाला. ते म्हणाले, वा, मी माझ्या वडिलांपेक्षा ज्ञानी आहे. हे भावार्थ रामायणात आलं बरं. मी माझ्या वडिलांपेक्षा ज्ञानी आहे आणि माझे वडील अज्ञानी आहे. हे व्यासांच्याही लक्षात आलं की आपल्या मुलाच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान तयार झाला. जे व्यास मुलाला अगोदर हाक मारत होते त्यांनी हाक नाही मारली. आता त्यांनी फक्त एवढं सांगितलं, जायचं ना जा, फक्त जनक राजांची भेट घे. मग आता त्यांनी विचार केला, माझ्या ज्ञानासमोर जर माझे वडील अज्ञानी आहे तर जनकांची काय कथा. मेरू पर्वताचं उल्लंघन करून ते त्या जनकपुरात मिथिला नगरीमध्ये गेले. पण शास्त्रामध्ये असा विचार आला आहे, राजाकडे, देवतेकडे आणि गुरूंकडे जात असताना रिक्त हस्ते नोपेयाद राजानम देवताम गुरुम, भावार्थनामामध्ये शब्द आला की राजाकडे, गुरूंकडे, देवतेकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. बरं, आता आपण सर्वसंग परित्याग केला आहे. त्यांनी पुन्हा विचार केला, अशा अवस्थेमध्ये जाणं बरोबर नाही, कारण मी जर असा वस्त्रविरहित गेलो तर लोक मला हसतील. बघा, ज्ञानाचा अभिमान आला तर आता लोक मला हसतील ही भावना आली. अगोदर नव्हती. व्यासांच्या आश्रमातून निघाले तेव्हा नाही वाटलं काही. ज्ञानाचा थोडासा अभिमान आला की मी ज्ञानी आहे, माझे पिताश्री आज्ञा, त्यांनी पण हाक नाही मारली. आता पण आता लोक मला हसतील. मग लज्जा रक्षणाकरता कौपिन परिधान केली, रस्त्यावर पडलेल्या चिंध्या गोळा केल्या आणि त्याची कौपिन बांधली, निघाले. बरं, जायचं तर राजाकडे काहीतरी नेलं पाहिजे. जातात आता थोडीशी राख आपल्या हातामध्ये घेतली, बस, बाकी काही न्यायचं नाही. आणि मग द्वारपालांनी त्यांना अडवलं, कोण आहात आपण. त्यांनी सांगितलं, मी परमज्ञानी शुक आहे. शुक आहे शुक. तुमच्या राजाला जाऊन सांगा की मी शुक आलेलो आहे. आता हे जनक जे अधिकार संपन्न होते, व्यासांनी आपल्याकडे त्यांच्या मुलाला पाठवलं. याचा अर्थ आपण त्यांना अपूर्ण राहू देता कामा नये. ज्ञान इथं शुकाचार्यांची मला उणीव नाही सांगायची बरं, जनकांचा अधिकार सांगा. महापुरुषांची लीला असते, आपण त्या बाबतीमध्ये उणीव त्यांची काढू नये. आपलं कशातच काही नसतंय. आपलं फक्त एक दृष्टांताची भावना की आपल्याला सुद्धा अभिमान होऊ शकतो एवढं शिकलं पाहिजे. त्यातून आपल्याला तर असतोच म्हणा, सांगायची गरज नाही. पण होऊ शकतो म्हणजे काय आहे, थोडासा जरी अभिमान आला तरीसुद्धा तो काय आहे, घातक आहे. एवढं त्यातून आपण शिकला पाहिजे. निरोप पाठवला द्वारपालांनी की कोणीतरी मी शुक आलो आहे असं म्हणतो आहे. जनक राजांनी प्रतिनिरोप पाठवला, त्यांना सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव. नाथ महाराजांनी उल्लेख केला आहे, द्वारी उभा महानुभाव संगम त्यक्त्वा सुखी भव, असा निरोप पाठवला. ओवी पूर्ण आलेली त्या ठिकाणी एक महानुभाव आहे की ज्याच्या अंगावर राख फासलेली, हातामध्ये राख आहे, कौपिन परिधान केलेली भेटीची इच्छा आहे. त्या द्वारपालांनी सांगितलं की तुम्हाला राजे म्हणतात, संग टाका आणि सुखी व्हा. ते म्हणाले, संग टाका? अरे मी का राजा आहे का? तुमच्या राजाने संग टाकला पाहिजे. राजा स्त्रियांच्या सहवासामध्ये राहतो, राज्य करतोय. मी अगोदर सर्व संग परित्याग केला. जा सांगा मी ज्ञानी शुक आलो आहे. पुन्हा निरोप पाठवला, प्रतिनिरोप तोच आला, संगम त्यक्त्वा सुखी भव, संघाचा परित्याग करणं सुखी व्हा. असं तीनदा झालं. मोठी माणसं मोठी असतात, ते म्हणले संघ परित्याग असं म्हणतात. मी तर बाह्य संघ परित्याग केला ना, अंगावर वस्त्र नाही, हातामध्ये दंड कमंडलू काहीच नाही, राख होती तर राख टाकली, अंगावरची लंगोटी सोडून टाकली, संघ तर काहीच नाही. विचार केला, मी उत्तर काय दिलं, मी शुक आलो आहे ना. म्हणे मग मी या देहाला जर शुक म्हणतो आहे तर नेमका मी शुक म्हणजे नेमकं कोण आहे. आणि मग त्यांनी विचार करायला प्रारंभ केला की या देहाला मी शुक म्हणतो आहे तर हा देह पंचमहाभूतापासून निर्माण झाला. बरं, पृथ्वी जड आहे, मी पृथ्वी नव्हे जडत्वे. मी पृथ्वी तर काही होऊ शकत नाही कारण पृथ्वी जड आहे. पाण्याचा विचार केला तर जल नव्हे अधोगमनत्वे, पाणी खाली वाहत आहे त्यामुळे मी पाणी होऊ शकत नाही. वायू नव्हे मी चंचलत्वे, मी चंचल नाही म्हणून वायूसुद्धा नाही. हेतू दिले बरे सगळे.
ज्याला आपण हेतू असं म्हणतो, हे यौक्तिक चिंतन आहे. जडत्व हे पृथ्वीचं आहे म्हणून मी पृथ्वी नाही. अधोगमन पाण्याचं आहे, जल नाही. चंचलत्व वायूचं आहे म्हणून मी वायू नाही. दाहकत्व अग्नीचं आहे, मी अग्नी नाही. आणि कोणत्याही ठिकाणी व्यापकत्वाने आकाश राहतं, मी आकाशसुद्धा नाही. म्हणजे पंचमहाभूतांचा देह ते मी नाही. मग मी कोण आहे असा विचार करायला प्रारंभ केला आणि एक करता करता वृत्ती अंतर्मुख झाली. अंतर्मुख होता होता जाग्यावर 7 दिवसापर्यंत समाधी लागली. आणि मग जेव्हा ती समाधी अवस्था पाहिली, डास चावतात, ढेकणं चावतात, पण कोणत्याही प्रकारचा देह भावच नाही. मग स्वतः जनकजी त्यांना घेण्यासाठी आले आणि मग त्यांनी सांगितलं की आता आपण पूर्ण ज्ञानी आहात, आपण आमच्या राज्यामध्ये चालावं. मग राज्य पदावर बसवलं, कोणत्याही प्रकारचा मोह नाही. अनेक प्रकारच्या दासदासी सेवा करतात, त्यांच्या संबंधाने विकार निर्माण झाला नाही. का हे सगळं झालं? जनकाने त्यांचा अभिमान घालवण्यासाठी एवढा सगळा विस्तार केला. हा जनकांचा अधिकार आहे. थोडक्यामध्ये व्यासांनी विचार केला की आपला मुलगा आता आपलं नाही ऐकणार. का? कारण त्याच्या मनात भावना आली की वडील अज्ञानी आहे, माझ्या मुलाचा अभिमान गेला पाहिजे. व्यासांनी योजना केली जनकांची. शुकाचार्यांसारख्या महात्म्याचा सुद्धा जे ज्ञानाचा अभिमान घालवू शकतात, हा अधिकार आहे जनकाधिकांचा. उपनिषद पाठ श्रवण करत असताना अग्नीमध्ये शरीर जळतं आहे, त्याचंसुद्धा कोणत्याही प्रकारचं भान नाही. आणि जानकी मातेसारख्या असणाऱ्या पतिव्रता शिरोमणी मातेचं ज्यांना पितृत्व प्राप्त झालं, हा जनकांचा अधिकार. त्यांनीसुद्धा अर्जुना राज्यकारभार चालवला, पण कर्माचा त्याग केला नाही. कर्माचा त्याग न करतासुद्धा त्यांना मोक्ष मिळाला. तोही तसंच आचरण केलं पाहिजे. देख पा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. जनकाधिक असणारे अनेक राजे लोक आपल्या वाट्याला, सगळ्यात मोठं कर्म कोणाकडे असतं? राजाकडे. कारण त्याला राज्य कारभार चालवायचा असतो. सगळ्यात मोठं व्यस्त कर्म राजाचं असतं. राजाच्या पाठीमागे एक कर्म नाही आहे, आपल्याकडे एकच कर्म, तच्चिंतनम तत्कथनम. सामान्य कर्म आहे आपलं. जेवढा कर्माचा विस्तार तेवढी अंतर्मुख वृत्ती कमी होते आहे. पण एवढं असतानासुद्धा कर्म जात अशेख, संपूर्ण कर्म न टाकिता न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. मोक्ष सुखाला त्यांनी प्राप्त करून घेतलं आहे. या कारणे पार्था, या कारणामुळे होवावी कर्मे असता हे आणि काही एकार्था उपकारेल. याकरिता अर्जुना तुझी कर्मामध्ये आस्था आवड निर्माण व्हावी जनकाधिकांप्रमाणे. म्हणजे कर्म न टाकताही मोक्ष प्राप्त करता येतो. मोक्षासाठी कर्म टाकण्याची गरज नाही. म्हणून गीतेला कर्मत्याग अपेक्षित नाही, कर्माच्या फलाचा त्याग अपेक्षित आहे. या कारणे यामुळे कर्मात तुझी आस्था व्हावी. आणि अशी जर आवड निर्माण झाली तर त्याचा आणखीन एक उपकार होईल. तो कसा, याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.